जालना जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी गावात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले। एका बाजूला निसर्गाचा प्रकोप तर दुसऱ्या बाजूला बँकेच्या कर्जाचा ताण, या दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडलाय। कस्तुरवाडी गावातील तब्बल 350 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। शेतकरी हवालदिल झाले असतानाच गावातील 200 शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत। नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी आणि प्रति हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी घेतलेला हा आढावा। मराठवाड्यासह जिल्हाभरात काल मागे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी या गावामध्ये आपण आहोत। आपण बघू शकतात या ठिकाणी सोयाबीनचं क्षेत्र आहे। हे सोयाबीनचे क्षेत्र पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। यामध्ये संपूर्ण पाणी या सोयाबीनामध्ये साचल्यामुळे हे पीक पूर्ण नष्ट झालेलं, नेता नभूस्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आलेलं पीक, काढणीचं पीक हे जे होतं हे घरापर्यंत येऊन हे दारापर्यंत यायचं, परंतु संपूर्ण नष्ट झालेलं आहे। शेतकरी एकीकडे आक्रोश निर्माण करतोय, एकीकडे वेदना व्यक्त करतोय। सरकारचे दौरे चालू आहे, परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत मिळेल कधी ही अपेक्षा आता शेतकरी करत आहे। आक्रमक भूमिका घेताना शेतकरी पाहतोय। आपण त्याच गावामध्ये आहे की त्या लोकांनी, त्या शेतकऱ्यांनी, मायबाप शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, परंतु कर्ज फेडू शकले नाही। त्या कर्ज बँकेवाल्यांनी त्यांना नोटिसा पाठवल्या। एक शेतकरी नव्हे तर त्यामध्ये जवळपास 200 शेतकरी आहे। तुम्ही बघू शकता या शेतकऱ्याला बँकेने नोटिसा बजावलेल्या आहे। एकीकडे त्यांना परिवार चालवायचा हा अन्नदाता आणि हा देशाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी दादा, याच्यावर एकीकडे बँकेसारख्यांनी कर्जमाफीच्या नोटिसा, त्यांना जप्तीच्या नोटिसा देतात आणि एकीकडे शेतकरी हा निसर्ग कोपला। सरकार याकडे फक्त थट्टा करतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरत आहे। परंतु नेत्यांचे, मंत्र्यांचे दौरे होते, परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल आणि ह्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान कधी मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे। काय सांगसाल, काल झालेला पाऊस कसा होता? पावसानं आमचं सगळं हे नायनाट करून टाकलं आणि काल कृषी मंत्र्याचा दौरा असून आमच्या गावाला त्यांनी भेट दिली नाही, पाहिली नाही। रोडाच्या कडीला ते लोक गेले, आमचं सगळं शेती उद्ध्वस्त झाली आणि सरकारनं तुमच्या समोर बँकेनं आम्हाला नोटिसा पाहिली आणि बँकेत धमक्या बी देऊ राहिले। 13/9/2025 हे तारीख आहे सर। त्यांनी म्हणले कोर्टात हजर व्हा आणि आम्ही कर्ज किती घेतलं साहेब? नुसतं 60,000 आणि 2 लाख रुपयाची नोटीस यांनी पाठवली। म्हणजे यांच्या ढसाळ कारभारामुळे आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे सर। आता ह्या नोटिसाचा आपण तुम्ही करणार का? काय विचार करता संपूर्ण जण तुम्ही? आम्ही हे सगळ्या नोटीस जाळणार आहे। सरकारला आम्ही सांगू इच्छितो का जिथलं असं आम्ही तिथलं लढायला तयार आहे। आम्हाला काही तुम्ही हे करू नका निराश, आणि याचं आमच्या जीवाला उद्याच्याला काही झालं तर याची जिम्मेदार नुसतं फक्त शासन राहीन, मुख्यमंत्री राहीन आणि कृषी मंत्री राहीन। तर कृषी मंत्रीला आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही इथं या। आता आमच्या गावाला कोणी आलं नाही साहेब, अजून पंचनामे झाले नाही। आमचे तलाट्यानं फोन करून बंद करून ठेवलं आणि कोणी मंडळ अधिकारी आलं नाही, कोणी आलं नाही, तहसीलदारने कोणीच आलं नाही। त्यांना वारंवार फोन करून ते म्हणते येतो 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 असं म्हणून आमचे जे येतं। आम्ही म्हणलं आता आमच्या तोंडात आलेलं माल आहे, आता हे माल सोंगायचं कसं, आम्ही याला काढायचं कसं? जे प्रायव्हेट कर्ज घेतलं सावकाराकडून ते फेडायचं कसं? आमच्या समोर आत्महत्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही। तुम्ही एक तरुण शेतकरी आहात, काय सांगतात? वडील सांगतात आत्महत्याशिवाय पर्याय नाही। नेमके तुम्ही तरुण शेतकरी आहे, नेमके काय सांगा? सर, आम्हाला सरकारकडून एकच अपेक्षा आहे, जसे सरकारनं बँकेला नोटीस पाठवायला सांगितलेलं आहे तसंच आमचं म्हणणं आहे सरकारनं GR काढून बँकेला सांगायला पाहिजे का सगळे सरसगट कर्जे माफ करा आणि सोयाबीनचे जे नुकसान झालेली आहे ते नुकसान भरपाई आम्हाला निश्चित करून द्यावे आणि ओळा दुष्काळ जे हे जाहीर करावं। काहून का सध्याची परिस्थिती लई वाईट आहे। आमच्या गावात 300 हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे।
पूर्ण सोयाबीन, कापूस, मक्का याचं पिकाचं काहीच राहिलेलं नाही. आम्ही जे हे कर्जाची नोटीस कशी भरायची, आमचं घर कसं चालणार आणि बादमध्ये शेतकऱ्याकडे दुसरा उपाय राहणार नाही, फक्त आत्महत्या शिवाय दुसरं काही करायला जमणार नाही. मग हे सरकारनं आम्हाला एकच विनंती आहे की सरसकट कर्जे माफ करा आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या. आणि हे जे अधिकारी याच्यावर हलगर्जीपणा केले आले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी करावं. तलाठीला फोन लावलं की फोन लागत नाही. नक्कीच हे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी होते आणि यांनी या ठिकाणी सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आमच्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज गगनाला भिडलेलं आहे. एकीकडे कोर्टाच्या नोटीस आम्हाला बँकेकडून मिळतात आणि कर्ज भरा अशा मागणी देखील केल्या जाती. जप्तीची नोटीस दिल्यानंतर आम्ही नेमकी करायचं काय, आम्ही न्याय मागायचा कोणाला, हा प्रश्न या शेतकऱ्याला, अन्नदात्याला आणि ह्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना पडतोय. परंतु सरकार याकडे कोणत्या पद्धतीने लक्ष देतंय? मागील अनेक दिवसापासून ह्याच महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं, कहर केला, परंतु सरकार कर्ज माफी देणार निवडणुकीच्या अगोदर ह्याच सरकारने सांगितलं होतं, ह्याच पक्षांनी सांगितलं होतं की कर्ज शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करू, परंतु अद्याप या शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे आता हा निसर्गाचा एकीकडे कोप, निसर्गाचा एकीकडे कहर आणि एकीकडे आता सरकार ह्या शेतकऱ्यादात्यांना काय दिलासा देईल ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किशोर शिरसासह NT न्यूज मराठी, बदनापूर, जालना.